नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता काजू कलाला म्हणते, की "बरं झालं तायडे तू आलीस. तुला माहिती आहे हे सगळं मी तुला सांगणारच होते." तेव्हा इथे संगी म्हणत असते, "तूच फोन केला होतास ना कलाला? तूच सांगितलंस ना तिला इथे काय घडतंय ते? म्हणूनच ती बरोबर ह्याच वेळेला आली." तेव्हा इथे काजल म्हणत असते, की "मी काहीही सांगितलेलं नाही आहे. हो की नाही तायडे?" तेव्हा इथे कला म्हणते, की "बरं झालं तू नाही सांगितलंस तरीसुद्धा मी इथे आले. नाहीतर मला हे सगळं काही कळलंच नसतं." तेव्हा काजू म्हणते, "ताई, मला सुद्धा हे काही पटत नव्हतं गं. म्हणजे बघ ना, ज्या घरामध्ये आपण लहानाचे मोठे झालो ते घर विकायचं. या घरामध्ये आपल्या लहानपणीच्या किती आठवणी आहेत, त्या कशा काय विकायच्या गं?" तेव्हा कला म्हणते, की "काजू, मी असताना आपल्यावरती हे घर विकायची वेळच येणार नाही. आपल्या आठवणी, आपलं लहानपण आणि आपलं हक्काचं घर आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी आहे ना." तेव्हा इथे काजल आणि कला दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. काजल म्हणत असते, की "मला सुद्धा तेच म्हणायचं होतं." आणि इथे वेळेवरती येऊन कलाने खूपच महत्त्वाचं काम केलेलं असतं. त्यानंतर इथे नयना आता नेलपेंट लावत बसलेली असते. स्वतःच्या नखाची काळजी घेत असते. तेवढ्यातच तिथे रोहिणी येते आणि म्हणत असते, "नयना, तू खूपच जास्त क्लासी राहतेस ना, म्हणजे बघ ना तुझा चॉईस, तुझी नेलपेंटसुद्धा किती छान आहे, ब्रँडेड आहे ना." तेव्हा कला म्हणते, की "मदर इन लॉ, मी जे काही वापरते सगळं ब्रँडेड असतं. मी अजिबात कुठल्याही पद्धतीचं सॅक्रिफाईस करत नाही. मला जे हवं आहे त्या गोष्टीसाठी जेवढा पैसा खर्च व्हायचा आहे तेवढा मी होऊ देते. पण मला जे हवं आहे तेच मी घेते." तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, "जसं खऱ्यांच्या घरी पैशाचं झाडच आहे ना, तसंच बोलते ही नैना." तर इकडे आता कला म्हणत असते, की "आई बाबा हे घ्या, लग्नानंतरची माझी पहिली कमाई." तेव्हा कला म्हणते, "आई बाबा, हे पैसे आपण आपलं कर्ज फेडण्यासाठी वापरूया आणि हे पैसे मी जे काही कमावलेत ना, ते फक्त तुमच्यासाठी कमावलेले आहेत आणि नाही म्हणू नका, ही तुमच्या मुलीची कमाई आहे. मुलगा नसला म्हणून काय झालं? मुली आपल्या घरची जबाबदारी घेऊ शकत नाही का? तेव्हा आता तुम्ही हे पैसे घ्यायचे आणि आपलं कर्ज फेडायचं आणि दोघेही काळजी करू नका. हळूहळू मी सगळं कर्ज फेडून टाकेन. तुम्ही फक्त तुमच्या कलावरती विश्वास ठेवा." तेव्हा इथे कला म्हणते, "बाबा घ्या ना, तुमच्या मुलीच्या मेहनतीची कमाई आहे आणि बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुमच्या दोघांवरतीही आपले हे घर विकायची अजिबातच वेळ येणार नाही. तुमची मुलगी आहे ना, तुम्ही तुमच्या मुलींवरती विश्वास ठेवा आणि मला आशीर्वाद द्या, की मी असंच काम करत राहायला पाहिजे. मला असंच माझ्या कामामध्ये यश मिळू दे." तेव्हा इथे कला आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेत असते. तेव्हा इथे आता दिनकर काका म्हणतात, की "कला, नेहमी यशस्वी हो आणि तू हे जे काही करतेस ना तुझ्या घरासाठी, ते खूपच जास्त अनमोल आहे आमच्यासाठी, की आमची मुलगी घर वाचवण्यासाठी आम्हाला पैसे आणून देते." लोकं उगाचच म्हणतात, की मुलगा हा घराचा वंशाचा दिवा असतो, पण मुली या घरामध्ये सतत तेवत राहणाऱ्या ज्योती असतात. म्हणजे सतत त्या सगळ्यांना प्रकाशच देत असतात. तेव्हा इथे आता काकांना खूप अभिमान वाटत असतो आपल्या मुलीचा. ते म्हणत असतात, की "बाळा, सासरच्या लोकांची काळजी घे, सगळ्यांना प्रेमाने जप, सगळ्यांचं सगळं तर करतेसच. तुझ्यासारखी मुलगी आमच्या नशिबात आहे. आम्ही तर हे स्वतःचं भाग्य समजतो. तेव्हा तू जे काही करशील ना बाळा, त्याच्यामध्ये तुला नक्की यश मिळेल आणि तू अशीच पुढे जाशील." तेव्हा इथे आता कला म्हणत असते, की "आई बाबा, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि आता तुम्ही हे जे काही चेहऱ्यावरती तुमचं टेन्शन आहे ना, ते आधी बाजूला करा बरं. हे बघा, आपण लवकरात लवकर आपलं कर्ज फेडून टाकू." तेव्हा इथे दिनकर काका म्हणतात, "कर्जाची रक्कम काही छोटी नाही आहे बाळा. कर्जाची रक्कम खूप मोठी आहे आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतला होता. कारण कर्ज असेल ना, तर माणूस एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो. कर्ज ही खूप वाईट गोष्ट असते. म्हणून मी घर विकण्याचा निर्णय घेतला होता." आता कला म्हणते, "अजिबात नाही. घर आता अजिबात विकायचं नाही. तुम्ही दोघांनी आता ते टेन्शन सोडायचं. बरं चला आता मी निघते." तेव्हा संगी म्हणते, "थांब, लगेच कुठे जातेस? काहीतरी खाऊन जा." कला म्हणते, "आई आता नको, मी नंतर निवांत येईन." तेव्हा आता इथे नैना म्हणत असते, "मदर इन लॉ, तुम्ही इथे आलात, तुमचं माझ्याकडे काही काम होतं का?" तेव्हा इथे रोहिणी म्हणते, "हो गं, काम तर होतं. म्हणजे बघ ना, तू एवढी छान दिसतेस, स्वतःला इतकं छान मेंटेन केलेस. कला बघ आता ऑफिसमध्ये जाऊन काम करायला लागली. तुझंसुद्धा काहीतरी स्वप्न असेल ना?" तेव्हा इथे नैना म्हणते, "हो, मला तर मॉडेल व्हायचं होतं. पण आता आपल्या घरामध्ये ते चालत नाही ना आणि आता तर काय मी प्रेग्नंट आहे. त्याच्यामुळे मॉडेलिंग वगैरे मी करू शकत नाही." तेव्हा रोहिणी म्हणत असते, "अगदी बरोबर. पण आता तू नाही तर राहुलला तरी तुझी जबाबदारी घ्यायला नको का? की आता तू प्रेग्नंट आहेस, पुढे तुझी डिलिव्हरी होईल. त्यासाठी तू कला अद्वैतकडे हात पसरणार आहेस."
तेव्हा रोहिणी म्हणते, ते आता ऐकल्यानंतर नयनाला खूप मोठा प्रश्न पडतो. ती म्हणते, का मी त्या अद्वैत कलाकडे का बरं आता हात पसरेन? तेव्हा रोहिणी म्हणते, कारण आता राहुल कामाकडे लक्ष देत नाही आहे. त्याने आता सगळी जबाबदारी तुमच्या दोघांची घ्यायला हवी आहे ना. पण आता तू बघितलंस ना, तो आता ऑफिसला जात नाही आहे. त्याच्यामुळे आता काम जर नाही केलं तर घरातलं सगळं काही तुम्हाला मिळेल, पण तुला जे काही हवं आहे बाहेरून आणायचं असेल, नेलपेंट असेल, तुझ्या काही ब्रँडेड वस्तू असतील, त्यासाठी स्वतः खर्च केला पाहिजे ना. आता मागे तू एक हार आणला होतास, तेव्हा अद्वैतने काय केलं, त्याचं बिल तुझ्या हातामध्ये दिलं होतं. आता मी तो हार तुला हवा होता म्हणून ते पैसे दिले, पण आता प्रत्येक वेळेला असं नाही होणार ना. तेव्हा आता तुम्हाला जे काही हवं असेल ते बाहेरून आणायचं असेल तर राहुलला तुझी बाळाची जबाबदारी घेतली पाहिजे. या घरामध्ये तुझा हक्क आहे, पण घरामध्ये खाणं पिणं सगळं काही मिळेल जे घरामध्ये आहे, पण बाहेरून आणायची वस्तू आणावी लागेल ना. तेव्हा राहुलला आता तुला समजवायचं आहे. आता एका नवऱ्याला कसं समजवायचं हे तुला चांगलंच माहिती आहे, मी सांगायची गरज नाही आहे, असं आता रोहिणी म्हणते आणि जाते. तर इकडे कला आता हिशेब करत बसलेली असते. कला म्हणते की आता आईबाबांना कर्ज फेडण्यासाठी तर मी महिन्याला पैसे देऊ शकते, पण ते करूनसुद्धा मी त्यांना 60-70 हजार रुपये जास्तीचे दिले ना तर पटापट कर्ज फिटू शकतं. त्यासाठी मला जास्तीचं काम करावं लागेल. तेव्हा इथे कला म्हणते की गणपती सुरू होत आहेत, आता जर मला काही ऑर्डरचं काम मिळालं तर. तेव्हा ती आता काकांना फोन करते आणि म्हणत असते की काका, मी कला खरे बोलते. तेव्हा काका म्हणतात, हो, पण तू आता कला खरे नाही तर कला चांदेकर झाली आहेस ना. तेव्हा इथे कला म्हणते, अगदी बरोबर, पण काका माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. आता गणपती येत आहेत ना, तर गणपती तयार करायच्या मला काही ऑर्डर्स मिळाल्या असत्या तर. तेव्हा इथे काका म्हणतात, अगं पण तुझं लग्न झालं आहे, चांदेकर एवढं मोठं प्रशस्त घराणं आहे आणि तू तरीसुद्धा मूर्ती बनवण्याचं काम करणार आहेस. तेव्हा इथे कला म्हणते, काका मला गरज होती म्हणून मी तुम्हाला फोन केला होता. तेव्हा इथे काका म्हणत असतात, मला असं वाटलं आता तू ऑर्डर बनवणार नाही म्हणून मी 2 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर बघितले आणि त्यांना मी कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे काका, काही मखर वगैरे बनवण्याचं जरी काम असेल ना तर प्लीज मला सांगा. त्यानंतर इथे आता संगी म्हणत असते, मला काय वाटतं, आपल्या कलाने तर जबाबदारी घेतलेली आहे, पण आपण जर माझ्या बहिणीकडे पैसे मागितलं तर तायडीला आपण नंतर थोडे थोडे पैसे देऊन टाकू, पण आधी हा कर्जाचा डोंगर तरी बाजूला करू. तेव्हा इथे काका म्हणतात, अजिबात नाही, त्यापेक्षा आपण थोडं जास्तीचं काम केलं तर. पण जास्तीचं काम तरी आपण किती करणार ना. तेव्हा इथे संगे म्हणते, मग तुम्ही माझं ऐका ना, आपण तायडीकडे पैसे मागूया. तेव्हा काका म्हणतात, हे बघ मी नाही म्हणतोय म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल ना. तेव्हा तू आता उगाच हट्ट करू नकोस, आपण त्यांच्याकडे पैसे नाही मागायचे. त्यानंतर इथे आता कला विचारात बसलेली असते. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो. अद्वैत तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणत असतो की खरे आलीस का तू. तेव्हा कलाचं लक्ष अद्वैतकडे नसतं. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, खरे अगं कुठे तंद्री लागली आहे तुझी, मी विचारतोय तुला, तू माहेरी गेली होतीस ना, आलीस का, कसला विचार करतेस एवढा. तेव्हा कला म्हणते, कसला नाही, मी जरा माझ्या विचारात होते म्हणून तंद्री लागली होती. आणि आता कला आपली डायरी वगैरे कपाटामध्ये ठेवून देते आणि सरळ बाहेर निघून जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हा माज कसला एवढा, आता मी फक्त एक प्रश्न विचारला होता की खरे काय झालं, तर मी माझ्या विचारात होते म्हणून लगेच निघून गेले. तर इथे आता काका म्हणत असतात, हे बघ संगे, आपण त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाही. अगं मी काय म्हणतोय त्याचा विचार तरी कर. आपण त्यांच्याकडे पैसे मागायचे, ते देतील, पण आपण सुद्धा ठरवायचं असतं ना किती मागायचं किती नाही. प्रत्येक वेळेला आपण त्यांच्याकडे हात पसरायचे हे काही चांगलं नसतं. माणूस समोर जरी काही बोलत नसला तरी मागोरी बोलायला त्यांना उगाच आपण कशाला संधी द्यायची. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की आपण आता कुणाकडेही पैसे मागायचे नाही, त्यापेक्षा जास्तीचं काम करायला लागलं ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आता संगी म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही, आता आपल्याला कर्ज फेडणं आधी महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच मी म्हणते ना. तेव्हा इथे संगी काही आता ऐकायला तयार नसते. तेव्हा दिनकर काकांना तिचं म्हणणं पटत नाही आणि ते रागानेच तिथून निघून जातात. तर इथे कला आपलं हांतरून पांघरून घेत असते आणि आता झोपायची तयारी ती करत असते. मात्र ती शांत शांत असते. अद्वैत म्हणतो, काय झालं हिला, ही एवढी गप्प का आहे, मी तिच्याशी बोलतोय तरी माझ्याशी बोलत नाही आहे, हिला माझ्यावरती संशय आला असेल का. तेव्हा इथे आता चादरसुद्धा ती उलटी अंथरत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे खरे काय झालं, चादर चादर व उलटी अंथरली आहेस. तेव्हा कला म्हणते, चुकून झालं ते माझ्याकडून. तेव्हा इथे ती काहीच बोलत नसते. अद्वैत म्हणतो, काय झालं, एरवी तर नुसती भांडत असते, बोलायला लागली तर गप्प बसत नाही आणि आता गप्प बसली तर एक शब्दसुद्धा बोलत नाही आहे, ह्या खरेचं काही कळतच नाही मला.
तर इकडे आता राहुल घरी आलेला असतो. कला म्हणते, राहुल कुठे गेला होतास तू? अरे तुला उशीर होणार असतो तर कुणाला तरी सांगून तरी जायचंस ना. कुणाला तू इन्फॉर्मसुद्धा करत नाही बाहेर जाताना. अरे मी प्रेग्नेंट आहे त्याचा तरी जरा विचार कर. मी इथे वेड्यासारखी तुझी वाट बघत बसले. घरामध्ये कुणालाच माहिती नाही तू कुठे गेलायस ते. आणि ही काही वेळ आहे का यायची? तुला जरासुद्धा जबाबदारीची जाणीव नाही आहे का? बेजबाबदारसारखा वागतायस तू. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो, नाही ना आता गप्प बसा, रात्रीचे 11:30 वाजलेत. तू काय एवढी जोरजोरात ओरडतेस? तेव्हा इथे सगळेजण आता आवाज ऐकून जमा होतात. तेव्हा सगळेजण विचारत असतात, काय गं नैना काय झालं? रजनी म्हणते की नैना अशा अवस्थेमध्ये एवढा ताण घेणं बरोबर नाही आहे. कला म्हणते की ताई काय झालं? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा नैना म्हणते, बघ राहुल, आता सगळेजण मला विचारतायत, आता काय उत्तर द्यायचं आहे मी? माहिती आहे आव्वा, हा सकाळी घराबाहेर पडलाय, तो आता घरी येतोय. बरं कुणाला इन्फॉर्म न करता हा निघून जातो. आता तुम्ही मला सांगा, मला बाळ होणार आहे, मी प्रेग्नेंट आहे. अशा अवस्थेमध्ये मला सगळ्यात जास्त राहुलची गरज असते. तुम्ही सगळेजण असूनसुद्धा मला एकटं वाटतं. पण याला आहे का त्याचं काही? बरं घरातून बाहेर जातो तर कामानिमित्त जात असेल तर मी समजू शकते. पण असंच फिरायला जातो, पार्टीला जातो, हे करणं बरोबर आहे का? असं बेजबाबदार वागून कसं काय जमेल राहुल? तेव्हा इथे राहुल म्हणतो, नैना तू जरा जास्त बोलतेस. तेव्हा नैना म्हणते, मग काय बोलू मी आता? अरे तू जरा कामाचा तरी विचार करतोयस का? माझी आणि बाळाची जबाबदारी तू कशी काय घेणार आहेस? असं आता नैना म्हणते. तेव्हा कला इथे विचारतच पडलेली असते. नैनाला एकाएकी एवढी काळजी कशी काय वाटायला लागली आणि तिला नेमकं काय बोलायचं आहे, काय सुचवायचं आहे, हे सुद्धा आता कलाला कळलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आबा म्हणत असतात की राहुल, तू जर ऑफिसला जायला सुरुवात केलीस आणि पुन्हा ऑफिसमध्ये काही काड्या करायला लागलास ना, तर मी तुला नुसतं ऑफिसमधूनच नाही तर ह्या वेळेला मी तुला घरातून सुद्धा बाहेर काढून टाकेन. कळलं ना तुला? त्याच्यामुळे ऑफिसमध्ये शिस्तीत जायचं. तर इथे आता कला खूपच जास्त विचारात उभी असते आणि इथे अद्वैत मात्र तिच्याकडेच बघत असतो. अद्वैत म्हणत असतो, काय झालं या खरेला? एवढी कसली विचारात आहे? हिला माझ्यावरती संशय तर आला नाही आहे ना? तर इथे रोहिणी म्हणत असते की सरोजवहिनी बघितलंस का? अद्वैतचं सगळं लक्ष फक्त कलाकडेच आहे. तेव्हा इथे आता सरोज म्हणत असते, तुला माहिती आहे सकाळी कॉफी नाही घेतली तर माझा दिवस खराब जातो. तू मला मुद्दामून चहा दिलास का? आणि गरम गरम आता चहाचा कप तिच्या हातावरती उलटते. तेव्हा अद्वैत काळजीनेच जातो आणि तिचा हात पाण्याखाली धरतो.